नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत पार्टिसिपेशन होण्यासाठी विद्यार्थ्यांना बऱ्याचशा अडचणी इथे येत आहेत. कशा पद्धतीने प्रोफाईल अपडेट करायची आहे किंवा कुठल्या गोष्टींमुळे आपण त्या पोझिशनला अप्लाय करू शकत नाहीये. तर अशा बऱ्याचशा अडचणींसाठी आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा असणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यातील माहिती तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर तुम्हाला rozgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला जाऊन या पोर्टलवर यायचं आहे. इथे जॉब सीकर लॉग इन या टॅबवर क्लिक करून जॉब सीकर CMYKPY ट्रेनिंग लॉग इन मध्ये तुम्हाला यायचं आहे. युजर आय डी पासवर्ड तुमचा जो रजिस्टर तुम्ही केला असेल तर तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तुमचं अजूनही अकाउंट क्रिएट नसेल तर यावर ऑलरेडी एक व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. तर आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. कशा पद्धतीने रजिस्टर करायचं आहे याबद्दलची माहिती त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. युजर आय डी पासवर्डने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमची प्रोफाईल इथे ओपन होणार आहे. तुमची प्रोफाईल ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला एडिट हे ऑप्शन दिसतंय. एडिट या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचे आहे. एडिट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर संपूर्ण तुमची माहिती तुम्हाला इथे एडिट करता येणार आहे. ॲड्रेस आणि हे तुमचं नाव तुम्हाला एडिट करता येणार नाही. तुमच्या एज्युकेशन डिटेल्स तुम्हाला एडिट करता येणार आहेत या प्रोफाईलमधून. त्यानंतर तुमचा वर्क एक्सपिरियन्स असेल तोही तुम्हाला इथे एडिट करता येणार आहे. आणि तुमच्या अदर डिटेल्समध्ये जाऊन तुम्हाला पूर्ण माहिती इथे अपडेट करता येणार आहे. तुम्ही अजूनही तुमच्या बँकेची माहिती जर भरलेली नसेल तर कृपया ती माहिती अपडेट करा. सोबत तुमच्याकडे कॅन्सल चेक असेल तर तो तुम्ही अपलोड करू शकतात किंवा पासबुकची कॉपी तुम्ही इथे अपलोड करू शकतात. ही पूर्ण माहिती तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे. अपडेट केल्यानंतर तुम्हाला अपडेटचं ऑप्शन आहे. शेवटी अपडेट इथे म्हणायचं आहे. तुमची माहिती इथे सेव्ह केली जाईल. त्याचबरोबर आता तुम्ही ज्या पोझिशनसाठी अप्लाय करत आहात तर इथे जॉब CMYKPY ट्रेनिंग सर्च ऑप्शन इथे दिसतंय. यावर तुम्हाला क्लिक करायचे तुमची प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर. आणि इथे ज्या जिल्ह्यात किंवा ज्या तालुक्यात तुम्हाला अप्लाय करायचं आहे तो तालुका किंवा जिल्हा तुम्हाला सर्च करायचा आहे. फॉर एक्झाम्पल जळगाव आपण इथे सर्च करूया. जळगाव जिल्ह्यात जेवढ्याही शासकीय किंवा निमशासकीय किंवा अशासकीय अशा जेवढ्याही आस्थापनांनी वॅकन्सी टाकल्या असतील त्या तुम्हाला इथे दिसतील आणि त्या वॅकन्सीला तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे. ज्या पद्धतीने डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी तर हे यांचं इथे दिसतंय तुम्हाला. तर ते तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे. आपण एक पोझिशनला अप्लाय करून बघूया तिथे. अप्लाय या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते विचारतं आय हॅव रीड अंडरस्टूड ऑल दी रिक्वायरमेंट ऑफ द पोस्ट. आय एम अवेअर दॅट माय सिलेक्शन टू बी अप्लाइड पोस्ट इज डिपेंडिंग अपॉन माय एज्युकेशन एक्सपिरियन्स अँड स्किलेज. या ऑप्शनला ओके म्हणायचं. हे बघा, सॉरी युअर प्रोफाईल डज नॉट फुलफिल द वॅकन्सी क्रायटेरिया ॲज ग्रॅज्युएट. तुमचं जर अप्लाय होत नसेल आणि हा सॉरीचा मेसेज तुम्हाला येत असेल तर तुम्ही अगोदर या वॅकन्सीवर क्लिक करून त्याच्या डिटेल्स इथे बघून घ्यायचे आहेत की त्यांनी काय काय त्यांची रिक्वायरमेंट आहे, एज्युकेशन क्रायटेरियामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे. तर ही माहिती तुम्हाला इथनं मिळणार आहे, ती तुम्ही इथे चेक करायची आहे. वॅकन्सी रिझर्वेशन 34 पोस्ट इथे आहेत. 18 ते 35 एज लिमिट आहे. त्यांना हायेस्ट क्वालिफिकेशन जे आहे तर ते ग्रॅज्युएट अँड कम्प्युटर या दोन्ही गोष्टी तुमच्या प्रोफाईलमध्ये असणं गरजेचं आहे. हायेस्ट त्यांचं क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन आहे. तुमच्या प्रोफाईलमध्ये जर पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही अपडेट केली असेल प्रोफाईल तरी तुम्ही या प्रोफाईलला अपडेट या पोझिशनला अप्लाय इथे करू शकत नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशनची जी माहिती तुम्ही भरली असेल ती तुम्हाला डिलीट करावी लागेल. ज्या पद्धतीने आता या प्रोफाईलमध्येही मास्टर डिग्रीची माहिती मी भरलेली आहे. माय प्रोफाईल या ऑप्शनमध्ये येऊन एडिट तुम्हाला करायचं आहे. एडिट केल्यानंतर एज्युकेशन
चा जो क्रायटेरिया आहे तो तुम्ही बघू शकता तिथे. तर HSC ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट. सो पोस्ट ग्रॅज्युएट इथे फिल केल्या असल्यामुळे हे ऑप्शन डिलीटचं ऑप्शन आहे. डिलीट ऑप्शन तुम्ही इथनं केल्यानंतर ग्रॅज्युएशन तुमचं हायेस्ट असेल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या त्या पोझिशनला अप्लाय इथे करू शकणार आहात. सो एडिट करताना प्रोफाईल त्या पोझिशनची रिक्वायरमेंट काय आहे ती तुम्हाला अगोदर बघून घ्यायची आणि त्यानंतरच तुम्हाला त्या पोझिशनला अप्लाय करता येणार आहे. सो ज्या पोझिशन ह्या ग्रॅज्युएट प्लस कम्प्युटर किंवा प्लस टायपिंग अशा पद्धतीने ज्या पोझिशनला रिक्वायरमेंट दिलेली असेल ती पद्धतीची माहिती तुमच्या प्रोफाईलमध्ये असणं गरजेचं आहे आणि तेव्हाच तुम्हाला त्या प्रोफाईलला अपडेट करता येणार आहे. सो हा महत्त्वाचा अपडेट आहे. प्रत्येक पोझिशन वाईज तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर एक कॉमन तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये अपडेशन करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जिल्ह्यातील तालुक्यातील जेवढ्याही वॅकन्सी दिसत आहेत त्यांना अप्लाय करू शकता. सो ही योजना 6 महिन्यासाठी असणार आहे. 6 महिन्याला दर महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये स्टायपेंड या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे जे सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा जे अजूनही ज्यांना अनुभव नाहीये त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. 6 महिन्याचा अनुभव तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त तुम्ही बेनिफिट घ्यावा आणि असेच अपडेटेड आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे गरजू विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.